सुरुवातीला नमन ऐकायला येईल. वस्तू निर्देश रूप नमन, आशीर्वाद रूप नमन, नमस्कार रूप नमन. यापैकी वस्तू निर्देश रूप नमन जे ज्ञानेश्वर माऊलीने सुरुवातीला केलं, त्यामध्ये गणेशाची वंदना केली, शारदा मातेची वंदना केली, सद्गुरूची वंदना केली. ह्या उद्या आपल्यासाठी ओम पार्थाय बसू ज्या सवयी शिवराच्या त्या आपल्या उद्धाराच्या आहेत. कुठल्याही मंगल प्रसंगी सुरुवातीला नमन करावा लागतो, नमस्कार करावा लागतो. आपण कुंडलिकामध्ये गेल्यानंतर आपण आपल्या बाबांचा जयघोष करतो की नाही? का करतो? आपण त्यांचं जयघोष केल्यानंतर त्यांनी जे सांगितलेलं तत्व आहे, जी वस्तू आहे, त्याचा विसर पडता कामा नये आणि ते आपल्या स्मरणात राहिलं पाहिजे. म्हणून आपल्याला नमन केलं पाहिजे. म्हणून पहिल्या अध्यायात नमन आहे. तुम्ही भगवद्गीतेची वर जर तुम्ही प्रवचन ऐकलं असतं ना, तुम्ही अगदी कंटाळले असते. ज्ञानेश्वर माऊलींना ही पूर्ण कल्पना होती की आज समोर बसलेले जे श्रोते आहेत त्यांना परमार्थाची सुरुवात जर नमनाने व्हायला पाहिजे. हे जर सांगितलं, हे भीष्म पितामह हे कर्णाला सांगितलं, त्या भीष्म पितामहाजवळ जावा. त्यांच्याकडे गेल्यानंतर ते आपल्या सगळ्यात महत्वाचे आहेत. त्यांच्यामुळे आपण युद्ध जिंकू शकतो. आणि दोघांना भीष्माचार्यांजवळ पाठवलं. सर्वांनी शंखनाद केला. भीष्माचार्यांनी शंखनाद केला, कर्णाने शंखनाद केला, कौरवांनी शंखनाद केला. शंखनाद का करावा? युद्धाला सज्ज व्हायचं असेल तर शंखनाद करावा. पांडवांच्या सैन्याने युद्ध शंखनाद केला. एवढं झाल्यानंतर अर्जुन युद्धाला तयार आहे. आणि मग तो श्रीकृष्ण भगवंताला म्हणाला, अरे आपण नेहमीप्रमाणे एक प्रकार करूया की आपण शत्रू सेनेची ताकद पाहण्यासाठी आपल्याशी कोण कोण युद्ध करणार आहे ते आपण पाहूया. त्यासाठी आपला रथ सेनयोरुघर मध्ये रथम स्थापयमे अच्युत, हा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन चल. आणि श्रीकृष्ण भगवंताने जेव्हा दोन्ही सैन्यांच्या मधोमध रथ जेव्हा उभा केला तेव्हा अर्जुनाने पाहिलं, ज्यांचा मी वध करणार आहे त्यांना भूत तरी हे अनुचित संग्राम समयी भगवंत श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं. पहिल्या अध्यायातच बरं का, आपण दुसऱ्या अध्यायाकडे गेलो नाही, पहिल्या अध्यायातच. मग अर्जुनाला तणाव निर्माण झाला, ताण निर्माण झाला. म्हणे अरे हे भीष्माचार्य बघ, हे मधुसूदना, हे भगवंता, हे भीष्माचार्य बघ, यांच्या अंगाखांद्यावर मी खेळलो रे. यांनी पहिला धनुष्य मला उचलायला शिकवला, धनुष्यबाण चालवायचा कसा, त्याच्याकडे बघून आम्हाला प्रेरणा मिळाली. आम्ही सुद्धा धनुष्यबाण हातात घेतलं पाहिजे. ती प्रेरणा भीष्माचार्यांकडून. पितामह आहेत माझे ते. झाले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी भगवंत श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं. पहिल्या अध्यायातच बरं का, आपण दुसऱ्या अध्यायाकडे गेलो नाही, पहिल्या अध्यायातच. मग अर्जुनाला तणाव निर्माण झाला, ताण निर्माण झाला. म्हणे अरे हे भीष्माचार्य बघ, हे मधुसूदना, हे भगवंता, हे भीष्माचार्य बघ, यांच्या अंगाखांद्यावर मी खेळलो रे. यांनी पहिला धनुष्य मला उचलायला शिकवला, धनुष्यबाण चालवायचा कसा, त्याच्याकडे बघून आम्हाला प्रेरणा मिळाली. आम्ही सुद्धा धनुष्यबाण हातात घेतलं पाहिजे. ती प्रेरणा भीष्माचार्यांकडून. पितामह आहेत माझे ते. पुढची एकादशी तुम्हाला द्यावी लागेल. त्यामुळे ही जीवदशा काय आहे मी तुम्हाला सांगत नाही, पण कीर्तनामध्ये आता आपला वेळ पण संपत आलाय. शेवटची मी फक्त 5 ते 10 मिनिटं घेतो आणि हा विषय त्याच्यामुळे हा मोह सांगत असताना मोहापासून कसं निवृत्त करता येईल तर इंद्रिय विषय भोगतात आणि भोगणारे इंद्रिय आहेत आणि त्यांचे विषय त्यांना भोगू द्यायचे, त्याच्यापेक्षा तू निराळा आहेस.
भोग भोगणाऱ्या विषयापासून तू वेगळा आहेस हे जर तुला कळलं तर तू मोहग्रस्त होणार नाही. मग तू विचारच करू नको हे भोग भोगायचे म्हणून. भोगावे ना त्यागावे, मध्यभागी विभागावे. भोगायचे पण नाही आणि त्यागायचे नाही, याला वानप्रस्थ असं म्हणतात. याचा विचार 3ऱ्या अध्यायानंतर सुरू होतो. पण सांख्य योगामध्ये सांगत असताना त्याची बुद्धी जी भ्रष्ट झालेली आहे अर्जुनाची शोकाने आणि मोहाने ती दूर करण्याचा प्रयत्न भगवंताने केलेला आहे. आणि त्यासाठी भगवंताने 63 श्लोकामध्ये निरूपण केलेलं आहे. 63 श्लोकामध्ये जे तत्वज्ञान मांडलं भगवंतांनी अतिशय गोड असं तत्वज्ञान मांडलेलं आहे. आणि यातून बाहेर विज्ञानाने एक प्रयोग केला होता. त्या प्रयोगामध्ये एक टोप होता. त्या टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलं. पाणी तसंच होतं आणि त्या पाण्यामध्ये पाणी अर्ध पातेलं पाणी होतं आणि त्या पातेल्यामध्ये एक बेडूक सोडून दिला आणि खालून तो पेटवला, गॅस पेटवला आणि गॅस पेटवल्यानंतर बेडकाने त्या टोपातनं पटकन उडी मारायला पाहिजे. लक्षात आलं का? आपल्याला गरम गरम वाटायला लागलं, जेव्हा असं वाटायला लागलं की संसार तापलो मी देवा, तेव्हा बेडकाने काय करायला पाहिजे? पटकन उडी मारायला पाहिजे. आणि जी बेडक पटकन उडी मारत नाही मग त्या बेडकाचं मी उदाहरण सांगतो. तुमचं बघून घ्या. मी तुमच्याविषयी बोलत, या गावाविषयी बोलत, याचा मला काही संबंध. लक्षात घ्या. मग बेडकाचा एक गुण आहे, बाहेरच्या तापमानाशी तो आपला शरीर जे आहे तो मिळवण्याचा प्रयत्न करतो. बाहेरचं तापमान आणि स्वतःचं तापमान ऍडजस्ट करतो. आणि जसं गरम व्हायला लागलं बेडकाने लगेच थोडं संकुचित करून घेतला आपल्या स्वतः. ऍडजस्ट झाला, परत अजून गरम झालं, परत ऍडजस्ट झाला, परत गरम झालं, परत ऍडजस्ट झालं. आता पाण्याला उकळी फुटू लागली. शिजला ना तर त्याच्यात मग उड्या काय मारणार. म्हणून संसारात शिजून निघायच्या आधीच पटापट उड्या मारायच्या आणि बाहेर निघायचं. 2ऱ्या अध्यायाचं जे सार आहे ते श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला सांगितलं की तुझी बुद्धी जी आहे ती मोहाने ग्रस्त आहे. यदा ते मोह करेलम बुद्धीर गती करिष्यति. या श्लोकाचं की मोहाने तुझी बुद्धी ग्रस्त झालेली आहे आणि त्यातून पटकन बाहेर येईल. जर नाही बाहेर आला तर मग काय? मग भगवंत म्हणतात तो आत्मबोध हे कौशल आहे. ज्याला आत्मबोध झाला ना तो याच्यातून बाहेर पडतो. आणि जे नाही पडले ना ते असे गटागळ्या काढून गेले. मग आपला विचार 2ऱ्या अध्यायामधून व्यक्त करत असताना भगवंताने अर्जुनाला अशा पद्धतीचं ज्या ठिकाणी झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी किंवा संतोषाच्या जोरात बोला. बंधू आणि भगिनी, आता आपण या एकादशी निमित्ताने जे पर्वतवृत्ती सेवेचा कार्यक्रम चालू केलेला आहे आणि हे 3ऱ्या एकादशीचा कार्यक्रम आपला शशिकांत महाराज शिंदे यांनी खूप आपल्या अमृतवाणीमधून असं मुखाने कसं आपल्याला सर्व हे करून दिलेलं आहे. असं एक यांचा कार्यक्रम बंदच होऊ नये, पुढेही कधीही पण आम्ही सांगितलं आणि हो अशी मी सर्वांतर्फे एक आपल्याला नम्र विनंती करत आहे. आता त्यांचा श्रीफळ देऊन सत्कार करतील आपले पाठीमागे. या करदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर